आम्हाला तुझा नेहमीच अभिमान वाटत आलाय श्री, पण आता तुझ्याबद्दल आदरही वाटतोय. हा श्री आमचा मुलगा आहे असं म्हणताना ऊर भरून येतो अभिमानानं. खरंच श्री, परिस्थितीला नमवणाऱ्या मुलाचे आम्ही आईबाप आहोत. खरंच अभिमान वाटतो तुझा. या 6ही आयांनी तुला ज्या पद्धतीनं वाढवलंय, खरंच हॅट्स ऑफ टू देम. आणि हा श्री, जान्हवीला परत आणण्याकरता तू हा जो लढा देतोयस ना, त्यात तू एकटा आहेस असं कधीही समजू नकोस. आम्ही सगळेजण आहोत तुझ्या पाठीशी. आपण अजिबात निराश व्हायचं नाही. इतकं टफ व्हायचं ना की नियतीने तिचा निर्णय बदलायलाच हवा. हो, आणि आमचे अत्यानंद महाराज सुद्धा म्हणतात जान्हवी नक्की परत येणार. सरू, त्यांना न विचारता आपण सुद्धा तेच म्हणतोय ना. हो, पण त्यांना अध्यात्माची बैठक आहे ना. पण आमच्याही म्हणण्याला एक वैचारिक बैठक आहे. करेक्ट. नाही, ते काही असलं ना तरी अत्यानंद महाराज म्हणतायत ना, म्हणजे जान्हवी नक्की परत येणार. मला वाटतं या अत्यानंद महाराजांना ना एकदा भेटायला हवं, कारण आपल्या घरातल्या गोष्टी ना आपल्यापेक्षा त्या महाराजांना जास्त माहित असतात. हो, एकदा ना बघूनच घेऊ त्यांना. तुम्ही नेहमी काय हो हो हो, मी आत्ताच चांगलं कुटुंब म्हणाले ना, आणि हे काय लावलंय तुम्ही. आहे की चहा? हे काय बाबा आणि पिंट्या कुठे गेले? डॉक्टरकडे गेले. एवढ्या लवकर? हो. अगं डॉक्टर तरी आले असतील का? अगं तुझ्या बाबांना चालत जायला तेवढा वेळ लागतोच. हल्ली फार कठीण झालंय ग यांचं. जानू, आता मी काय म्हणते, ह्या महिन्यात मिक्सर घेऊया का ग एखादा नवीन? अगं जुना फार त्रास द्यायला लागलाय. बघते, म्हणजे या महिन्यात मोठी खरेदी कितपत करता येईल माहित नाही. अगं मिक्सर म्हणते मी, विमान नाही. आई बघते. आणि ऐक, ह्यांना सांगू नकोस हा, नाही तर त्यावरून ऐकवतील मला. नुसतं देवदेव करून संसार चालत नाही, बायकोलाच सगळं चालवावं लागतं. पण देव पण कशा जोड्या लावतो बघ ना. हे नाही बळट, म्हणून मी खमकी भेटली ह्यांना. पण ह्यांना मेलं ना काही कळतच नाही. कशाचं म्हणून कौतुक नाही ह्यांना. काय कळत नाही बाबांना? जानू, अगं तुझे बाबा ना, मी काहीही बोलले ना की त्याच्या विरुद्धच बोलतात. आता तू, मी आणि अनिलराव सगळं मिळून अगदी ठरवून टाकूया आपण तिघांनीच. अनिलराव, त्यांच्या बरोबर काय ठरवायचंय? बघा, हरिदासाची वाचली कथा आणि म्हणावं कालचा गोंधळ बरा होता, तसंच झालं तुझं. अगं कळत नाहीये का तुला जानू काही? तुझ्या बाबांच्या पायाचं ऑपरेशन करायचंय का तूही त्यांच्यासारखीच कोरडी वागणार आहेस? काही काळजी आहे की नाही तुला? आई अगं आहे काळजी. मग उद्याच आपण दोघी जणी मिळून अनिलरावांना भेटू आणि सगळं काही ते ठरवून मोकळ्या होऊ. उद्या जरा सुट्टीच घेतो. आई ऐक, ऑलरेडी खूप सुट्ट्या झाल्यात माझ्या. मग काय बिघडलं? आणि तशी अनिलरावांना तू नोकरी केलेली अजिबात आवडत नाही. काय? अगं काय काय काय, बरं नको घेऊ सुट्टी. तुझं ऑफिस संपल्यानंतर भेटू आपण. पण उद्या ना साडी नेसून जा. साडी? कशासाठी? अगं अगं बरं दिसतं ग ते. बरं, आणि साडी नेसायची नसेल ना तर जा बाई, तुझा तो ड्रेस घालून जा आणि साडी ऑफिस मध्ये घेऊन जा. तिथे वाटल्यास नेस. मी सलवार कमीज घालणार आहे. बर बाई, बर कर तुझ्या मनासारखं. आणि हे बघ, अनिलरावांना सांगू ना आता उद्या भेटण्याबद्दल. अगं म्हणजे त्यांना तसा वेळ काढायला हवा. 100 कामं असतात त्यांच्या डोक्यात. आणि हो, आपण अनिलरावांना भेटतोय
हे बाबांना सांगू नकोस. अगं उगाच डोक्यात राग घालून घेतात ते. मला ना ह्यांचं ना काही कळतच नाही. काही भरोसाच राहिलेला नाही आहे ह्यांच्यावर. आई ते कप दे, ठेवते मी. राहू दे राहू दे, मी ठेवते ना बेटा. किती करशील तू? बेटा अहो अहो, झालं की नाही तुमचं? ते काय पटकन करून गरमागरम वाढायला पिठलंय का ते? हा तू गरम आहे, थोडा वेळ लागतो कुकीज थंड व्हायला. हा आणि आज बघ मी स्पेशली बदाम घालून केलंय. वाव, नवीन पद्धत. जमलंय ना तुम्हाला? हा भाऊजी, मस्त वास येतोय. मग कुकीज केल्यात यांनी लाडक्या सुनबाईसाठी बदाम घालून. या म्हणजे तुम्ही जान्हवीला भेटायला चाललात? मला पण यायचंय. ओ काहीतरी काय हो इंदू वहिनी, मागच्या वेळी तुम्ही भेटून आलात ना तिला, आणि एकदा नाही दोनदा भेटून आलात. मी एकदा फक्त हॉस्पिटलमध्ये गेले तर सगळे मला केवढे ओरडले होते. आता ह्या वेळी मी जाणार. ओके ओके, यू ओनली गोज, शाउट यू डोंट, स्मॉल लाईक चाइल्ड. शरयू, आज तुम्ही दोघं जण जान्हवीला भेटायला बँकेत जाणार आहात ना? माझ्याकडून ही काजूची बर्फी घेऊन जा. या वहिनी देईन, हा नक्की देईन. पण ती पार्लर मध्ये येणार होती, त्याचं काय झालं असं विचारा. हा हो, काहीतरी काय इंदू वहिनी, असं जर तिला विचारलं तर तिला संशय नाही का येणार? ती म्हणे तुम्हाला काय माहित, तुम्हाला कसं कळलं? जरा धीर धरा, ती फोन करेल तुम्हाला. तू कोणाला धीर धरायला सांगतेस? तू वाट बघ. हा म्हणजे मला कसं सगळी काम अशी पटापट व्हायला पाहिजे. पटापट व्हायला ते काय पिठलंय का? शरयू, यू डोंट डू मिडल मिडल. हा, यू सी युअर, डोंट टच मी, अँड यू गो. आणि असं नेहमीसारखं वागतेस तसं वागू नकोस, काहीतरी बोलू नकोस. हा हा, मी कधी काय बोलले हो? वाटेल ते काय बोलता, आणि नेहमीप्रमाणे काय म्हणजे नेहमी. वहिनी मी जातोय ना तिच्यासोबत, डोंट वरी, मी सगळं मॅनेज करीन व्यवस्थित. ओके? पण मला कळत नाही तुम्ही दोघं का जाताय तिथे? काय गरज आहे? शरीरला तिने ओळखलं तर तुम्ही एक एक करत सगळ्या जाताय. किती विचित्र वाटेल तिला. आई, जान्हवीला भेटावंसं वाटतंय. खूप दिवस झाले तिला पाहून, आणि ना माझ्यापेक्षा शरा जास्त अस्वस्थ झाली. तिचं मन मोडता येत नाही आई मला. आणि आई, जान्हवी मुलगीच आहे ना आमची. आता अपघातातून बाहेर आली आहे ती, तर तिला पाहावंसं वाटणारच ना. कबूल आहे रे, पण तिला संशय आला तर? नाही येणार आई, अजिबात नाही येणार. तू काळजीच करू नको. ही सगळी धडपड चांगल्यासाठीच आहे ना आई. हेतू एकदम स्वच्छ आहे, चांगला आहे. आणि तूच म्हणतेस ना आई, चांगल्या हेतूने केलेल्या कामाचा परिणाम चांगलाच होतो कायम. हो ना आई, म्हणजे घरी तर आम्ही तिला जाऊन भेटू शकत नाही. तिची ती आई असेल ना तिथे. आणि बस स्टॉपवर भेटलो असतो, पण हे म्हणाले की तो वेळ श्रीसाठी राखून ठेवूया. बँकेत गेलो तर कुणाला काहीच संशय येणार नाही, अनोळखी म्हणून जाता येईल ना, आणि तिलाही काही वावगं वाटणार नाही. मला खूप जावंसं वाटतंय ग, पण मला तर काही जमणार नाहीये. निदान मी पाठवलेली ही बर्फी तिला देशील? देईन ह वहिनी, खरंच देईन. काय चाललंय तुम्हा सगळ्यांचं? आई, तुम्हाला नाही कधी भेटावंसं वाटत जान्हवीला? वाटतं ना, खूप वाटतं. पण श्रीकडे बघून मी माझं मन आवरते. आपल्या हातून असं काही नको व्हायला ज्याची किंमत श्रीला मोजावी लागेल. हे बघा, निसर्गाचं, नियतीचं जे चक्र आहे ते पूर्ण होईपर्यंत आपण थांबावं, हे अनुभवातून शिकलीये मी. जे घडायचं असतं ते घडतंच. आपण त्यात ढवळाढवळ करून काहीही बदलत नाही. आपल्या नशिबी जे भोग आलेले असतात
ते आपल्याला भोगावेच लागतात. मी तिला भेटेन, पण ते या घरात. ती आपल्या पायाने चालत येईल तेव्हा. जान्हवी, तुम्ही तू ओळखलंस मला? तुम्हाला कशी विसरेन मी? बघा बघा, मी तुम्हाला म्हटलं नव्हतं की ती आपल्याला ओळखेल. ती आपल्याला विसरणं शक्यच नाही. शरा. तो सगळा घोळ झालाय, ते सगळं चुकून झालंय. शरा शरा थांब जा. तुम्ही मी लक्ष्मीकांत, हिचा नवरा. असं काय करताय? ती म्हणते ना ओळखलं म्हणून. यांनाही ओळखलंस ना तू? लक्ष्मीकांत काका, लक्ष्मीकांत काका हे त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये नव्हते ना? हो, मी नव्हतो हॉस्पिटलमध्ये. ही एकटीच होती त्या दिवशी. तुमचं काही काम होतं का? आम्ही माफी मागायला आलो होतो. का? त्या दिवशी हिच्यामुळे खूप त्रास, म्हणजे हिचाही थोडा गैरसमज झाला होता, पण हिच्यामुळे तुला, आय मीन तुम्हाला खूप त्रास झाला. हो, एवढं काय त्यात? होतं असं, आणि आता खूप दिवस झाले त्याला. नाही तसं नाही, पण एक अपराधीपणाची भावना होती मनात. काहीच गरज नाहीये. मी ह्यांना नाही विसरले, पण ती घटना कधीच विसरून गेले मी. डोंट वरी. पण तुमचा गैरसमज दूर झाला का? तुम्हाला ज्यांना भेटायचं होतं त्या सापडल्या तुम्हाला? सापडायला हरवली नव्हतीच कधी, दुरावली आहे फक्त. आणि दुरावली असेल तरी नातं खूप घट्ट आहे, ते नाही पुसलं जाणार. खूप छान वाटलं ऐकून. तुमच्यासाठी काहीतरी आणलं होतं. हो, हे ह्या कुकीज ह्यानी केल्यात तुझ्यासाठी. तुला आवडतात ना म्हणून. म्हणजे तुला आवडतील म्हणून. माझ्यासाठी नाही हो, खरंच नको. तुझी माफी म्हणजे भेटायला येताना रिकाम्या हाताने कसं येणार, नाही का? म्हणून. हो, पण कशासाठी? ही आमची माफी मागायची पद्धत आहे, असं समज ना. छान आहे तुमची पद्धत. अहो, पण हे घेताना मला अगदीच लाजल्यासारखं होतंय. अगं नाही, तू घेतल्यास ना या कुकीज, आता आम्हाला खूप बरं वाटतंय. त्या ज्या कोणी तुमच्यापासून दुरावल्यात त्या लवकर परत येऊ देत तुमच्याकडे. तू म्हणाली आहेस ना, आता नक्की तसं होईल. शरा, शरा,
येतो. एक मिनिट, हे राहिलं, ते महत्वाचं आहे. हे घे. काय आहे? गंमत आहे, बघ ना. दे इकडे. काजू बर्फी. मला खूप आवडते. म्हणूनच वहिनींनी दिली तुझ्यासाठी. वहिनींनी? हे घे. चला. माझ्या पोरीच्या जीवाला धोका आहे हे माहित असून देखील का मागे लागले ते तिच्या? का जीव घ्यायचा आहे तिचा? तुम्ही तरी किती काळ असंच राहणार? मला घटस्फोट हवा असेल कागद द्या. मी जानूला सही करायला लावेल. अहो तुमच्यासारख्याला काय अशक्य आहे? मनात यायचा अवकाश. बरडले आमच्यासारखे जातात हो. अहो कुठल्या तोंडाने म्हणू आम्ही आमची आजारी मुलगी तुम्ही आयुष्यभर सांभाळा म्हणून? आम्ही सांभाळू तिला, आम्हाला जमेल तसं. May I come in? श्री. मनीष, अरे एक कॉन्फरन्स कॉल करायचा होता. कधी करूयात? अरे माझं डोकं दुखतंय रे जरा. आणि आता जान्हवीची सुद्धा बँकेतनं घरी जायची वेळ झाली. मी काय म्हणतो, आपण उद्या नाही करू शकत हा कॉन्फरन्स कॉल? हो हो अगदीच. फार काही महत्वाचं नाहीये. पण तुला काय झालंय? तुला बरं नाही वाटत आहे का? मनीष तू बस ना, जरा बस ना, बोलायचं. बोल. मनीष, मी जान्हवीच्या घरी गेलो होतो. ऑफकोर्स ती घरी नसताना मला तिच्या आईबाबांना भेटायचं होतं. तिला थोडीशी आर्थिक मदत करावी असं मला वाटत होतं, म्हणून मी गेलो होतो. शेवटी बायको आहे ना माझी, आणि आत्ता ती तिकडे राहत असली तरी तिची जबाबदारी माझीच आहे ना. पण हे सगळं तिच्या आईला फारसं आवडलं नाही असं दिसतंय. म्हणजे तिची आई, शी वॉजंट व्हेरी हॅपी अबाउट दिस. का रे, असं का रिॲक्ट करतोयस? नाही रे, त्यांच्या या वागण्याचं मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही. पण काय रे, तुला काय म्हणाल्या का त्या? मला म्हणाल्या की हा ऍक्सिडेंट तुमच्यामुळे झालाय, तुम्ही जबाबदार आहात याला, असं म्हणाल्या त्या? अरे म्हणजे मला त्यांनाही काही दोष द्यायचा नाहीये. त्यांच्या मुलीची अशी अवस्था बघून थोड्याशा घाबरल्यात त्या. हो, पण म्हणून तुला दोष देणं योग्य नाही श्री. अरे नाही, त्यांनी मलाही अगदी दोष असा दिला नाही. त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही तिच्याकडे नीट लक्ष दिलं नाही, किंवा आम्ही तिला सेफली गाडीने पाठवलं नाही, किंवा जान्हवी आता या आजारातून बरी होईल की नाही, असे त्यांना सगळे प्रश्न पडत होते. खूप डिस्टर्ब झाल्या होत्या त्या. पण आता या सगळ्या गोष्टींवर बोलण्यापेक्षा ना, दोन्ही फॅमिलीजनी एकत्र येऊन या प्रॉब्लेमवरती सोल्युशन काढणं महत्वाचं आहे. अशा क्रायसिस मध्ये तिची आई जर असा विचार करत असेल तर जान्हवीने तिथे राहायला हवं का? मग काय ठरवलंयस तू?
नाही, मी काहीच ठरवू शकत नाहीये. बरं, आणि आता घरातल्यांशी मलाही बोलता येणार नाहीये, कारण त्यांना आता जर मी हे सांगितलं ना तर त्यांचं टेन्शन आणखीन वाढेल. पण एक गोष्ट मी तुला अगदी फ्रँकली सांगतोय, जान्हवीची आता मला जरा जास्त काळजी वाटते. तुला काळजी वाटणं अगदी योग्य श्री. अरे आमच्या जुन्या चाळीत जान्हवीच्या आईला भांडकुदळ असं नाव ठेवलं होतं सगळ्यांनी. फक्त एक जान्हवीच अशी आहे जी त्यांना व्यवस्थित हँडल करू शकते, आणि तिला त्यांच्याशी कसं जमून घेता येतं याचं आम्हाला आश्चर्यच वाटतंय. अरे ती एक्सेप्शनली समजूतदार आहे. म्हणजे हा ना तिचा स्वभावच आहे. समोरच्या माणसाला समजून घ्यायला तिला आवडतं. मन मोठं आहे ना तिचं. मन मोठं असलं की सारं काही सामावून घेता येतं असं म्हणणं आहे तिचं. आणि तिचं मन तर इतकं मोठं आहे ना की ती नुसतं सामावूनच घेत नाही तर सगळ्यांची आनंदाने जुळवूनही घेते. खरंच कौतुक वाटतं मला तिचं. मी तुमचाच विचार करत होते. मी पण. का? का म्हणजे? नाही म्हणजे तुम्ही माझा विचार का करत होतात? वा, हे बरं आहे. म्हणजे तुम्ही माझा विचार करायचा पण मी नाही तुमचा विचार करायचा का? काही या एनिवे, तुम्ही माझा विचार का करत होतात